सुंदर सह्याद्री. तर मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आपण आहोत मेढे गावामध्ये. या ठिकाणावरून आपण अवचितगडाचा ट्रेक करणार आहे आज. आणि आजच्या ट्रेकमध्ये आपल्याबरोबर आहे संदीप, हॅलो, महेश सर, भूषण, लक्ष्मण आणि निखिल. यस. अजून पण 2 मेंबर आहे, पण थकलेत बिचारे, पाठीच बसले ते. 1 तासाचा किल्ला आहे इकडनं. बघा किती वेळ लागतो. वाजलेत किती आता? 1:45 झालेत ना. 4 पर्यंत आपण रिटर्न खाली येणार. 4 नहीं बजते, 3:30, 3 बजे तक. जितना हो सके उतना एक्सप्लोर करने के बाद. तर मेढे गावातून आहे ना 1-2 मिनटं ते 5 मिनटं आपण पुढं वॉक केल्यानंतर ना, हे बघा या ठिकाणी किल्ल्याचे पाटे आहेत. आणि इकडे भली मोठी विहीर आहे. ही गावकीची विहीर आहे. इकडनं बहुतेक या गावाला पाणी जाते पिण्यासाठी. आणि त्या विहिरीच्या बाजूनेच आपल्याला इकडे वरती किल्ल्यावर चढायचं. इथं बघा ही पाटी दिसते ना समोर, त्या पाटीपासून जायचं आपल्याला. हे बघा ह्या विहिरीच्या बाजूलाच ही पाटी ना, इकडनं ट्रेक चालू होते. आणि ह्याच्यावर बघा पाटी लावली. गडाकडे जाणारा मार्ग इकडनं ही पायवाटवरती गडावर जाते. गडावरती जाताना पूर्ण झाडीतून रस्ता आहे. म्हणजे पाण्याचीच पायवाट इथं वाटते. तर आता बऱ्यापैकी वरती आलोय आपण. आणि एक ठिकाणी छोटंसं पठार लागले. म्हणजे एक बुरुज कसं असेल, बुरुज खाली लक्ष ठेवण्यासाठी, तसं आहे बघा. इकडनं या पूर्ण गावानं लक्ष ठेवलं जातं इकडं बघा. आणि आपल्याला तिथं वरती जायचं आहे. त्या ठिकाणी पूर्ण असं चढत इकडनं वरती चढायचं आपण. भरपूर ठिकाणी झाडांवर आहे ना मार्गदर्शक फलकं लावलेली आहे. ती तुम्ही बघत बघत येऊ शकता. या ठिकाणी एक लावलेली आहे. याच रस्त्याने आपल्याला सरळ पुढे जायचं. किल्ला तसा चढायला अवघड नाही, परंतु आपण या भर उन्हात चढतोय त्यामुळं एकदम घाम फुटलाय. हवा तर बिलकुल नाही इकडे. किल्ला चढायला सुरुवात करून एक अर्धा ते पाऊण तास झाला आपल्याला. आणि आपण अजूनही झाडीतूनच आहे. म्हणजे हा जो किल्ला आहे रोहा गावाच्या बाजूला आजूबाजूला जे डोंगररांग आहे ना, त्याच्यामध्ये गर्द झाडीमध्ये वेढलेला हा किल्ला आहे. त्याच्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं पूर्ण झाडी. आपण एवढं वरती चालत आलो तरी अजून आपल्याला उन्हाचा काहीच त्रास नाही, कारण पूर्ण झाडांनी वरती हात छाडलेले आहे. आणि त्याच्या आतमधून आपण चाललेलो आहे. भले किल्ल्यावर जास्त अवशेष नसेल, परंतु किल्ला म्हणजे हा किल्ला आहे ना कोकणामध्ये, हा कोकणात मोडतो. तर त्या दृष्टीने ना हा महत्त्वाचे किल्ले मानले जातात. हे व्यापार वगैरे यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यांचा उपयोग केला जात होता. टेहळणी बुरुज म्हणून. ऑलमोस्ट आपण बऱ्यापैकी वरती आलो आता. वरती आल्यावर प्लेन रस्ता चालू झाला. आणि त्याचबरोबर थोडे थोडे अवशेष पण दिसतील आता आपल्याला. या ठिकाणी विरगळ आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 ते 8 विरगळ ठेवलेले आहेत या ठिकाणी अशा. त्याला पूर्ण बाजूनी चौथरं केलेली आहे. इकडे ह्या विरगळ बघितलं, विरगळपासून आपण सरळ वरती निघतो इकडं. आणि हा एक दुसरा रस्ता आहे जो खाली आधी एक गाव लागलं होतं ना आपल्याला, पदम, त्या गावातून हा रस्ता येतो वरती किल्ल्यावर येण्यासाठी. या किल्ल्यावर येण्यासाठी 2-3 वाटा आहेत. त्यामुळं म्हणजे आपण कुठल्याही रस्त्याने येऊ शकतो. आपण तर त्या मेढे गावातून आलो इकडे वरती, कारण ते थोडंसं सोयीस्कर आणि जवळ पडते आपल्याला. तर फायनली मित्रांनो, पाऊण तासाचे पायपीट केल्यानंतर आपल्याला आत्ता किल्ल्याचा अवशेष दिसायला सुरुवात झालेली आहे. हे बघा या पायऱ्या लागल्यात, दगडी पायऱ्या लागल्या म्हणजे प्रवेशद्वार जवळ आलो आपण, याचा अर्थ असा होत. आता लवकरच प्रवेशद्वारातून आपण किल्ल्यावर एंट्री करू अशी एक आशा आहे.
कारण आता घाम काढला पूर्ण. हो, बहुतेक त्या ठिकाणी प्रवेशद्वार आहे. तर आता आपण आहे ना महादरवाजापाशी पोचलेलो आहे. आता जे आपल्याला दगडी शिड्या लागल्या ना त्याच्यातून थोडंसं पुढं आल्यानंतर बघा या ठिकाणावर एंट्री होते महादरवाजातून. आपले मित्र लक्ष्मण बळवरती आले. कसं वाटलं तुम्हाला? एकदम भारी वाटलं वरती आल्यानंतर. कारण खाली बसून काय केलं असतं गाडीत. थकला होता बिचारा, खाली बसणार होता. जबरदस्ती आलाय हळूहळू, बरं वाटतं त्याला. हे बघा हा महादरवाजा आहे. या ठिकाणावर आपली किल्ल्यावर एंट्री होते. इकडं इकडे महादरवाजा पहिल्या काळामध्ये बंद करण्यासाठी त्याच्यासाठी हे असे त्याला मागून सपोर्ट दरवाजा बंद केल्यास त्याला सपोर्ट देण्यासाठी हे लाकूड याच्यासाठी ते लाकूड लावायचं मोठं त्याच्यासाठी. आणि हे दरवाजासाठी हुक या ठिकाणी दरवाजा अडकवलं जातं. हे हुक त्याची हुक निशाणी म्हणून. आणि त्या लाकूड असं आडवा लावल्यानंतर त्याला सपोर्ट इथं दिवाबत्ती किंवा याची सोय केली जाते. काही औषध मूर्ती वगैरे असेल त्याची दिवाबत्तीची सोय इकडे केली जाते. ही या ठिकाणी बघा ही शरमची मूर्ती आहे. शरम जबरदस्त. आता इकडनं आपण किल्ल्यावर जातोय. किल्ल्यावर जास्त काही अवशेष नाही. पाहूया किती थोडंफार आहे एक्सप्लोर करण्यासारखं. वाडं वगैरे बुरुज आहे पडके, तर ते पाहूया. थोड्या वेळाचा व्हिडिओ आहे हा, जास्त नाही. कारण जास्त स्ट्रक्चर नाही किल्ल्यावर पाहण्यासाठी. छोटासा किल्ला आहे. तर आता महादरवाज्यातून आपण एंट्री केलेली आहे. आणि एंट्री केल्या समोरच आपल्याला जे दिसतंय दृश्य ती म्हणजे तोफ. या ठिकाणी बघा मस्तपैकी बनवून ठेवलेली आहे. आणि तोफच्या पुढेही तिकडे वरती माशामध्ये बहुतेक राजवाड्याचे अवशेष हे आहे तोफ. लोकार्पण कधी झाले? 26 जानेवारी 2025. किती सालची काय याच्यावरती काय लिहिलेलं नाही. हा असेल तर ते माझ्या मते पुसून गेलं असेल. तर आता प्रवेशद्वारातून आपण एंट्री केली आणि समोरच बघा एक असा प्रकारचं बांधकाम आहे. बहुतेक हा वाडा असू शकतो. कारण बघा इथं पण प्रवेशद्वाराचं स्ट्रक्चर आहे पूर्ण. आणि हे बघा भिंत आहे सगळे. अरे बापरे, पाण्याची टाकी खूप मोठी. अरे बाप पाण्याचा मग तलावच्या टाकी म्हणता नाही ना, तलाव म्हणायला लागेल. पूर्ण मोठी जबरदस्त टाकी. तलाव म्हणायला लागेल, एवढं मोठं आहे. पाण्याच्या टाकीपासून आपण सरळ पुढं आल्यानंतर ना या ठिकाणी महादेवाचं मंदिर आणि शिलालेख. हे बघा हे महादेवाचं मंदिर आहे आणि शिलालेख इकडे एक दगड ठेवला ना त्याच्यावर शिलालेख आहेत. महादेवाच्या मंदिरापासून आपण सरळ खाली आलो ना पाठीमागं मंदिराचं एक्झॅक्ट, तर त्या ठिकाणी पाण्याच्या टाकी आहेत. स्वच्छ पाणी एकदम टाक्यांमध्ये. 1 2 3 4 5 6 पाण्याच्या टाके आहे. हो हे बघा 1 2 3 4 5 6. हो 6 पाण्याच्या टाक्या. आणि हे काय मंदिर? देवीचं मंदिर आहे. अरे इकडे पण दरवाजा आहे. तो बाहेर तिकडे जायला तो लाकडी आहे ना. होय या ठिकाणी एक दरवाजा आहे. इकडनं जाऊ बाहेर. इकडे जायचं नाही इकडे जायचं. तर पाण्याच्या टाके ना जे 6 त्याच्या आपण सरळ पुढं आलो बघा. ह्या दरवाजातून पलीकडे चाललेला पुढं. आता काय आपण ते एक्सप्लोर करण्यासाठी चाललो आहे. अजून दरवाजातून पलीकडे आलोय. दरवाजातून पुढे आले म्हणजे इकडे थोडेसे अवशेष दिसायला लागले. हे दरवाजाचेच अवशेष वाटतात.
इकडनं पण बहुतेक आहे ना या ठिकाणावरून पण एंट्री असणार आहे किल्ल्यावर जायला. दुसरा मार्ग असणार आहे हा. किल्ला छोटा छोटा म्हणून भरपूर मोठा किल्ला आहे हा, पण एवढा पण छोटा नाही. बऱ्यापैकी पाण्याचं स्टोरेज वगैरे भरपूर आहे. मोठी एकदम भयानक मोठी टाकी, त्याच्यानंतर छोटे मोठे पण भरपूर टाके. इकडे तर पुढं काही दिसत नाही. लाकडी पूल आहे तिथे जाऊन पुढे त्यांना तर 2 डोंगरांना जोडणारा लाकडी ब्रिज आहे या ठिकाणी. थोडंसं रिस्की वाटते, पण त्याच्यावर जाणं बिणं भीती वाटते. रिस्क नको घ्यायला, लांबूनच बघूया पहिले. हे बघा, हे लाकडी ब्रिज. हो, खिंडीच्या मध्ये बघा बरोबर, हे दोन्ही खिंडीच्या मध्ये. वर गेलं प्रवेशद्वारापासून आहे ना वरती आलो आहे. पण आता त्याच्या जस्ट राईट साईडने एंट्री केल्या गेल्या बरोबर जो दक्षिण बुरुज आहे किल्ल्याचा, त्या ठिकाणी पोहोचतो. हे बघा, हो हा बुरुज आहे. इथं पण आहे. अरे हो, इथं पण तोफ आहे बघा ही एक. आणि हा बुरुज बांधकाम बघायचं अजूनही शाबूत आहे बरं. हे बघा, ही एक तोफ आहे इकडं. तिकडं जायचं ना. बुरुजाच्या खाली एक तोफ आहे, ती बघितली. आता आपण निघालो इकडनं. त्या ज्या पाण्याच्या टाक्या होत्या 6 तिकडं, त्या दरवाज्यातून आतमध्ये एंट्री करून पुढे जाणार आहे. तिकडे बुरुज आहे बहुतेक एक. या पाठीमागे आहे ना, या पाण्याच्या 6 टाक्या आहेत इकडं. आणि आता आपण त्याच्या बरोबर त्या साईडनी जी संरक्षक भिंत आहे तिकडनं निघालो. इकडं पाण्याची टाकी आहे. साप आहे का? ही एक पाण्याची टाकी इथं बरोबर भिंतीमध्ये आतमध्ये कोरलेली इकडे या ठिकाणी पाण्याची टाकी. हा, ह्या भिंतीला मध्ये मध्ये असे बघा बुरुज केलेले आहेत, खालील शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी. भारी आहे किल्ला. म्हणजे आपल्याला खालून जो वाटत होता ना एकदम छोटा आहे, वरती आहे भरपूर पाहण्यासारखं आहे. काय काय किल्ल्यावर छान आहे. आपण तिकडनं सरळ पुढं आलो ना, दिंडी दरवाज्यात पोहोचलो आहे. हा जर समोर बघितला ना तुम्ही, हा दिंडी दरवाजा आहे बघा. हे बघा, हा दिंडी दरवाजा आहे. इकडनं आपण बाहेर आलं आणि आता इकडं सरळ पुढे निघालं. वास्तू भरपूर आहेत या ठिकाणी पाहण्यासारखे. दिंडी दरवाज्यातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एक तोफ आहे या ठिकाणी. ही बघा, ही पण मस्त आहे. कुठल्या सालची काय त्याच्यावर नोंद तर दिसत नाही. मी आता तेच बोललो ना, भरपूर स्ट्रक्चर आहे बघण्यासारखं. खाली जे बोललं होतं ना की छोटा आहे किल्ला, काय नाही वरती पाहण्यासारखं, चुकीचं आहे. भरपूर आहे बघा. तोफाच्या पुढे आल्यानंतर इथे एक पाण्याची टाकी कोरलेली. किल्ला जबरदस्ती वरती पाण्यासाठी. आणि मोठा पण आहे. खालून वाटत होतं छोटा किल्ला आहे, परंतु खूप मोठा किल्ला आहे. वरती आल्यावर कळतंय. तर आता आपण पोहोचलो बुरुजापाशी. शेवटचा बुरुज आहे या ठिकाणावरचा. हे बघा इकडं लास्ट स्पॉट किल्ल्यावरचा आपला. आणि याच्यानंतर पूर्ण किल्ला आपला एक्सप्लोअर करून झाल्याच जमा आहे. या ठिकाणी बहुतेक आहे ना टेंट वगैरे लावले होते, कोणीतरी स्टे केलेलं आहे बघा, चुली वगैरे मांडलेली आहे. हे बघा बुरुज आणि तिथे एक तोफ आहे. म्हणजे ही किल्ल्यावरली 5वी तोफ भेटली आपल्याला. आता 5 तोफा टोटल भेटलेली आहे. खूप मस्त आहे किल्ला, भारी वाटलं एकदम बघायला. ही एक तोफ आहे
हा बुरुज आहे. वा मस्त हवा वगैरे येते इकडे. आणि बहुतेक आपण आहे ना इकडनं चालू केला होता ट्रेक या गावातून तिथून खाली. हा या मंदिरापासून इथं मंदिर आहे बघा ते, तिकडनं आपण चालू केला होता ट्रेक. सुपर भारी वाटते. तर हा आपला किल्ल्यावरचा लास्ट स्पॉट आहे आणि आता आपला हा व्हिडिओ या ठिकाणी संपला आहे. हां तर बुरुजाच्या पहिले या ठिकाणी एक छोटं भुयार आहे, तिकडनं सुद्धा आपण खाली संरक्षक भिंतीच्या खाली जाऊ शकतो. एकदम छोटं आहे, बहुतेक पाणी जाण्यासाठी गेलं आहे. आणि इकडे भरपूर म्हणजे गवत वगैरे काढलेले म्हणजे संरक्षणाचं चे दुर्ग संवर्धन करणारे त्यांनी काम केलेले आहे इकडे बऱ्यापैकी. तर आता पूर्ण किल्ला आपला एक्सप्लोर करून झालेला आहे. हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आपला. किल्ला मस्त आहे पाहण्यासारखा. जर तुम्हाला इकडं यायचं असेल, प्लॅन करायचा असेल तर पूर्ण दिवस आता करा. मस्त आहे किल्ल्यावरती. जे बोलतात ना छोटा आहे नाही, मी तेच समजून गैरसमजाने दुपारी आलो आणि थोड्या वेळाच भरपूर काही फिरायला भेटलं. परंतु पूर्ण दिवस असेल ना आरामात सगळं व्यवस्थित बघता येते आणि पूर्ण किल्ला एक्सप्लोर करू शकतो. तर आपला या पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे आणि आपण आता निघतो परतीच्या प्रवासाला. तर भेटूया नेक्स्ट ट्रेकमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.